नमस्कार शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात पुढे वेगळी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% बाबत आली मोठी खुशखबर। त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत। तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करायला चला आजच्या अपडेट सहित चला सुरू करूया। लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता 46% 50% केला आहे। मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला। या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 24 पासून 46% 50% झाला आहे। अर्थात महागाई भत्ता 4% वाढ झाली आहे। केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अन्य राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचारी महागाई भत्ता वाढवला आहे। मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचारी महागाई भत्ता अजून वाढलेला नाही। त्यामुळे जानेवारी 24 पासून राज्य कर्मचारी महागाई भत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना जानेवारी 24 पासून 4% महागाई भत्ता वाढ मिळणार आहे। जानेवारी 24 पासून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% होणार आहे। याची अधिकृत शासन निर्णय पावसाळी अधिवेशनात काढला जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 27 जून पासून महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून याच अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। पावसाळी अधिवेशन हा निर्णय झाला तर जून महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने मिळणार आहे। तथापि ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचारी खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत जून महिन्याच्या अखेरीस राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR जारी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे। याशिवाय पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतही सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा दावा व्यक्त केला जात आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आगामी पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष लागलेले आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे। तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका। धन्यवाद।